नमस्ते मित्रांनो, अंबिका ॲस्ट्रो चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मी अश्विन गोटे फ्रॉम सातारा. आज एक महत्त्वाच्या विषयावरती मी आपणास चर्चा करणार आहे की ज्योतिषशास्त्रामध्ये व्यवसायातील चढउतार त्याचा ज्योतिषशास्त्रामध्ये कसा अभ्यास केला जातो किंवा त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा करून घ्यायचा या संदर्भातला विषय जर पाहिला तर तुमच्या जो चालू व्यवसाय आहे, आता आजकालच्या काळामध्ये मार्केट पूर्ण डाऊन आहे, कधी अप आहे, म्हणजे अनेक प्रकारचे संकट ही आज व्यावसायिकाला समोर येत आहेत. ते सगळ्यात महत्त्वाचं आर्थिक चढउतार, व्यवसायातील चालणारं सातत्य, अपडाऊन, ह्या गोष्टी आहेत. ह्या कुंडलीत कुठं पाहिल्या तर कुंडलीतील दशमस्थान तुमच्या पत्रिकेमध्ये जर बलवान असेल तर त्या माणसाच्या पत्रिकेतील त्या माणसाला आयुष्यामध्ये कधी डाऊन येत नाही, शक्यतो त्याचा अपच राहतो, कायम चढतालेख राहतो. आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला व्यवसायामध्ये सक्सेस आहे का, आपण त्यात टिकू का, किंवा आपल्या त्यात प्रगती आहे का, हे कुंडली ते दशमस्थान करतं. आणि जर तुमचा चालू व्यवसाय असेल, तुम्ही कधी पाहिलं नसेल की आणि नंतर अडचणीनंतर आपण पाहिलं जातो, पत्रिका पाहिला जातो, त्यावेळेला जर तुम्ही जर पाहिलं तर त्यावेळेला जर तुमच्या पत्रिकेमध्ये दशमस्थानाचा संदर्भात जे ग्रह आहे ते जर अनुकूल असतील तर तुम्हाला त्यामध्ये यश मिळेल, प्रतिकूल असेल तर अपयश मिळेल. पण त्या संदर्भातल्या सध्या त्या ग्रहाची दशा, अंतर्दशा, महादशा, अंतर्दशा ज्या शुभ आहेत का अशुभ आहेत याच्यावरून त्याचं तुम्हाला यश अपयश कळतं. तर जर तुम्हाला तुमच्या पत्रिकेमध्ये दशमस्थानचा मालक किंवा त्या संदर्भातली दशा जर अनुकूल असेल तर तुम्हाला त्या काळातला यशाचा काळ असतो, आणि जर तो अशुभ असेल तर त्या काळात तो काळ तुमच्या जीवनामध्ये सक्सेस रेट तुमचा कमी राहतो. तर कोणतेही इन्व्हेस्टमेंट करताना, डिसिजन घेताना चांगल्या तुमच्या ॲस्ट्रॉलॉजीवर तुम्ही जाऊ शकता. तुमची पत्रिका दाखवून त्यामधील दशमस्थान, त्या दशमस्थानासंदर्भातले असणारे कृष्णमूर्ती जर पाहिलं तर दशमस्थानाचं उपनक्षत्र मालक शुभ स्थानात असेल तर तुम्ही व्यवसायामध्ये तुम्हाला त्याचं फळ चांगले मिळेल. तो अशुभ स्थानात असेल तर तुम्ही व्यवसायात न पडलेलं बरं. त्यानंतर दशमेश, पारंपरिकदृष्ट्या तुमचा पत्रिकेचे अनेक प्रकार आहेत, पाण्याचे, पारंपरिक आहे, केपी आहे, 2-3 पद्धतीने पाहून तुम्ही आजमावून बघू शकता. ॲस्ट्रॉलॉजीला त्या पद्धतीचा अभ्यास असावा. आणि जर त्यामध्ये दशमेश प्रतिकूल असेल तर तो अनुकूल कसा करायचा त्याचे रेमेडी शास्त्रामध्ये सांगितलं आहे, त्याचा तुम्ही उपयोग करू शकता आणि तुमच्या आयुष्यातील होणारं मोठं नुकसान तुम्ही टाळू शकता. कारण की ज्या वेळेला आपण शेवटच्या टप्प्यात संकटात येतो त्यावेळेला पुन्हा पत्रिका पाहणं, पुन्हा त्यामध्ये जाणं, त्यापेक्षा अगोदर जर घेतली तर तुम्हाला त्यामध्ये त्याचा ज्योतिषशास्त्राचा तुमच्या जीवनामध्ये चांगला उपयोग करता येईल, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी आत्ता गेल्या 25 वर्षामध्ये अनेक व्यावसायिकांना सल्ले दिले, अनेक व्यवसायांचा डाऊन फ्लो पाहिला आहे. त्यामध्ये आम्ही रेमेडीज केल्या, शास्त्राचे जे काही उपाय ते आम्ही दिले, त्यामध्ये त्यांचा चांगला उपयोग झाला आणि आज ती मंडळी फार सुखात आहे. त्याबद्दल त्याचप्रमाणे जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्तीत जास्त व्यवसायातून प्रगती करायची असेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या कुंडलीमध्ये तसे योग, त्या पद्धतीचे योग आहेत का हे ज्योतिषशास्त्र नक्की सांगतं. आणि तुम्हाला त्याचा उपयोग करून घेता येतो. त्या ग्रहाची बलवत्ता कशी आहे, किंवा ती जर कमी असेल तर ती वाढवता येईल का, किंवा एखाद्याच्या नशिबात आपण म्हणतो की माझ्या नशिबातच एवढं आहे, तर तसं नाही, तुम्हाला ते वाढवता येईल का, तुम्हाला त्याचे काय त्यात असे काही उपाय आहेत का की जे आपण तुम्हाला त्यामध्ये पुढे जाता येईल का. तर निश्चित अनेकांनी ते त्याप्रमाणे उपाय करता येतात. तुम्हाला त्यामध्ये सक्सेस रेट मिळवता येतो. आणि निसर्गाचा जो प्लॅनेट रुलिंग आहे, जे ज्योतिषशास्त्रामध्ये त्याचा वापर केला जातो, त्यामध्ये ग्रहांच्या गतीचा अभ्यास केला जातो. आणि दशमस्थान हे त्या संदर्भातले त्या स्थानातले जे ग्रह आहेत त्याचा ॲस्ट्रॉलॉजिकली उपयोग, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये त्याचा उपयोग व्यवसाय, आयुष्यात इतर पण विषय दशमस्थान पाहिजे जातं, पण मुख्य व्यवसायाबद्दल तर त्यातून पाहिलं जातं, त्यातून मिळणारा अर्धाजन वगैरे पाहिलं जातं. तर त्या संदर्भात कॉर्पोरेटमध्ये, इंडस्ट्रीमध्ये किंवा तुमच्या चालू छोट्या मोठ्या व्यवसायामध्ये तुम्हाला जर प्रतिकूलता जर असतील तर निश्चितच तुमच्या पत्रिकेमध्ये दशमस्थान बिघडलेलं असतं. दशमस्थान तुम्ही अनुकूल करून घ्या, तुमच्या व्यवसायामध्ये निश्चित तुम्हाला सफलता मिळायला सुरुवात होते. 7.5 काळ असेल किंवा नसेल, त्या संदर्भात ग्रहांच्या दशा काय, शनीची अवस्था कुंडलीमध्ये काय आहे, दशमस्थानाचा त्याचा काय संबंध आहे का, दशमांशाचं भ्रमण आहे का, अष्टमाचा षष्टाचं व्ययाचा काय संबंध येतोय का,
धनस्थान, द्वितीय स्थान, लाभस्थान याचा दशमाचा संबंध कितपत आहे, ते पूरक भाव एकमेकाला आहेत का, याचं ज्या वेळेला तुम्ही ज्योतिषशास्त्रीय तुम्ही त्याचं पाहाल त्यावेळेला तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी तुमच्या जीवनाच्या उत्तरं त्यातून तुम्हाला मिळू शकतात आणि तुम्हाला त्याचा फायदा निश्चितच तुमच्या व्यवसायामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा करून घेता येतो. धन्यवाद.